जय जय गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद जय जय गोपाल राधे कृष्ण गोविंद जय जय रघुवीर समर्थ सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय ध्यायेन् नित्यं पूर्ववेशललितां गन्धर्वलावण्यतां देवी देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकरां लीलाविग्रहिणीं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिः भक्तानन्दविधायिनीं प्रमुदितां नित्योत्सवां रेणुकां दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् अन्जनीगर्भसम्भूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै श्रीहनुमते नमः यो जातो मरुदंशजो क्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरो काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जो गोकुळात दुग्धपान करी हमामा ज्याने स्वकरेची वधिला आपुलाच मामा ज्याचा रणात घन गरजत से तमामा तो पंढरीत वसतो अभिमन्यु मामा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवं जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरद गोवर्धन धर धन धन गोपाल
नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहार दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम आरे दुर्जन संगम हारे रामा दुर्जन संगम हारे रे दुर्जन संगम हारे रे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम नवन शरणागत दीना शरणागत दीन चरणिने रामा चरणिने जरी शरणागत दीन चरणिने रे शरणागत दीन चरणिने शरणागत दीन यरी दिन चरणिने रे राम शरणागत दिन यरी दिन चरणी रे शरणागत दिन चरणिने रे करुणा दृष्टि निहारी जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो 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 सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देवागो कीर्तन संगे रंगात देव कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगी रंगात देह वागो रे कीर्तन संगी रंगात देह वागो सीता राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो 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 जानकीनाथ चरणी लक्ष लागो स्वरूपी मन लाविता सौख्य आमा स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन यदि स्वरूपी मन लाविता स्वरूपी मन लाविता सौख्य
स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे काम क्रोधाधिक जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती निज धाम सीताराम राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो 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 जानकीनाथ चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो तन्मय होवोनी तन्मय होवोनी तन्मय होवोनी तन्मय होवोनी तन्मय होवोनी तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावो तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावो तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावो सीताराम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे जानकीनाथ चरणी लक्ष लागो 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 राजा राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी हे रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी सज्जन गणीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी सज्जन गणीचे सज्जन गणीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी दीनोद्धारक माझे आई मजला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी हे रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी हे रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी सीताकांत स्मरण जय जय राम नमः पार्वती पते हर 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 महादेव कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सत्संगतीचा महिमा कळेना सत्संगतीचा महिमा कळेना सत्संगतीचा महिमा सत्संगतीचा महिमा कळेना कळेना महिमा कळेना सत्संगतीचा महिमा सत्संग कोठे भ्रमल्या कोठे भ्रमल्या
सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा महिमा कळेना, महिमा कळेना, महिमा राम 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 राया 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 राघोबर राम राया राघोबर राम राया राघोबर राम राया राघोबर राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम 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 राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय भगवान पंढरीनाथ महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनेन प्रियतां देव भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंडळी, आज या उत्सवाचा मुख्य दिवस म्हणजे आज जन्माष्टमीचा दिवस. आणि भगवंत जे अवतार घेतात त्या अवताराचा परिपूर्णाविष्कार जो द्वापार युगात झाला, त्या द्वापार युगातल्या कृष्णावताराचा आजचा हा दिवस आहे. असा आहे, 5,500 वर्षापूर्वी भगवंतानी अवतार घेतला आणि अवताराचं प्रयोजन आपल्याला सगळ्यांना, अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना अगदी पाठ आहे की साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय तथाच धर्मसंस्थापनार्थाय, ही 3 उद्दिष्ट याकरता अहम युगे युगे संभवामी. बरं का,
श्लोक सगळ्यांना पाठ आहे, त्याच्यामुळे तो काही म्हटला नाही, नुसता त्याचा अन्वय करून म्हटला की मी प्रत्येक युगामध्ये या 3 उद्दिष्टांकरता जन्माला येतो. किती प्रकाराने जन्माला येतो? ती अवतार मीमांसा करीत असताना श्रीमद भागवतकारांनी 6 प्रकाराने भगवान अवतार घेतात. 6 प्रकाराने भगवान अवतार घेतात. मग या 6ही प्रकारच्या अवतारांचं असलेलं जे प्रयोजन आहे, ते प्रयोजन काय आहे? तर म्हटलं हेच आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. कार्याचं स्वरूप वेगवेगळं असेल, पण ईश्वरी अंश जो आहे तो ईश्वरी अंश विशिष्ट कार्याकरता ज्या वेळेला या ठिकाणी येतो किंवा प्रकट होतो त्याला अवतार असं म्हणतात. अवतार या शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. अव अधिक तृ, तृ तर असा मूळ संस्कृतातलं क्रियापद आहे, धातू आहे. तू तर म्हणजे तरुण जाणे असा अर्थ आहे तृ धातूचा. पण अवतर म्हणजे वरून खाली येणे, बर का. तरणे या क्रियापदाचा असलेला संकेत हा खालून वर हा आपल्याला अगदी सहज कळतो. परंतु अवतर असं म्हटलं म्हणजे वरून खाली येणे असा त्याचा विरुद्ध अर्थ झाला. मग भगवान आहे त्या, ते तत्व आहे त्या पेक्षा खालच्या पातळीवर येतं. अवतरत म्हणजे काय होतं? जिथे आहे तिथून खाली येणे म्हणजे अवतार, बर का. मग तुम्ही म्हणाल बुवा असं जर म्हटलं तर तुम्ही आम्ही सुद्धा अवतारच आहोत. पुंडली की तुमचे आमचे सुद्धा अवतारच आहे. म्हटलं कसे काय अवतार आहेत? तर हे बघा, पापपुण्याच्या राशीवर, राशीवर आम्ही बसलेले असताना ज्या ज्या वेळेला म्हणून संमिश्र असं फळ भोगण्याची वेळ येते त्या त्या वेळेला त्या जीवाला देह धारण करावा लागतो, म्हणजे अवतरित व्हावं लागतं. ते या मृत्यूलोकातच यावं लागतं. भगवद्गीताकारांचं म्हणणं आहे ना, क्षीणे पुण्ये, त्यातल्या त्यात जोपर्यंत पुण्य प्रबळ आहे तोपर्यंत त्याचे भोग या मृत्यूलोकात नाहीत, मग स्वर्गलोकात आहेत. पण पुण्य कमी झालं, पुण्याला क्षीणत्व प्राप्त झालं, म्हणजे मग पापपुण्यात्मक संमिश्र भोग भोगण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा क्षीणे पुण्ये मृत्यूलोकं विशन्ति, की त्यावेळेला तो जीव देह धारण करून मृत्यूलोकाच्या ठिकाणी येतो. म्हणजे तुमचा आमचा कर्मणा गहनो गती या नावानं कर्मप्रमाणे जरी जन्म आहे असं म्हटलं तरी सुद्धा तुमचं माझं अवतरणच आहे. जर समजा तुम्ही म्हणाल बुवा गेला जन्म हा अत्यंत नीच असला किंवा हलक्या प्रकारचा असला किंवा पशुप्राण्यांचा वगैरे असला आणि त्यातून आम्ही नरदेहाला, तर अशी आपल्याला सांगतो पशुच्या देहातनं मनुष्य देहामध्ये आला अशी उत्क्रांती आपली होत नाही. होता 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 नरदेहाला येऊन ज्या अर्थी कथा कीर्तनाला आपण येऊन बसण्याची आपल्याला बुद्धी आहे, भगवत सेवा काहीतरी करावी, उपासना काहीतरी करावी, ही ज्या अर्थी बुद्धी आहे त्या अर्थी आपण पक्क समजा की गेले 2 ते 3 जन्म तरी आपण नरदेहातच जन्माला आले. 7 वेळा ही संधी मिळते म्हणे नरदेहाची, असं म्हणतात. काय म्हणजे नरतनू दुर्लभ आहे. या नरतनू प्राप्त झाल्यानंतर स्वतःचं उद्धरण करून घ्यावं. तर अशी संधी किती वेळा येते? एकदा नाही, 2दा नाही, 7 वेळेला येते म्हणे. म्हणजे 7 जन्मांमध्ये सुद्धा नरदेहाला तो जर सलग आला असेल 7दा, काय तर तेवढ्या 7 जन्मांमध्ये येऊन सुद्धा ज्याला स्वतःचं उद्धरण करून घ्यावं असं वाटत नाही त्याला या नरदेहाला येऊन सुद्धा बद्ध असं म्हणावं. त्याला बद्धता प्राप्त झालेली की उद्धाराची संधी येऊनही त्याचा उपयोग करून घेतला नाही. अगदी सहज फायदा होण्यासारख्या अशा गोष्टी डोळ्यांनी दिसत आहेत, पण आपल्याला नको ते. किंवा काय करायचं आहे ते, किंवा त्याच्याबद्दलची शंका
खरंच आपलं कल्याण होईल का न होईल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या मंडळी कल्याणाला परांगमुख करणारे आहेत, जे तिथून मागं ओढणारे आहेत. तर त्याच्यामुळे नरदेहाचा उपयोग जर आपण योग्य तऱ्हेनं करून घेतला नाही तर तो वायाच जातो. आपण विवेचन या पूर्वीच्या कीर्तनांमधनं, पूर्वीच्या असलेल्या माझ्या कीर्तनकार बंधूंनी याचं सविस्तर विवेचन केलं आहे, आपण ऐकलं आहे. आणि म्हणून शेवटी कीर्तन करणारा जो कीर्तनकार असतो ना, त्यांनी सगळ्या गोष्टींचा उपसंहार करायचा असतो. उपसंहार करायचा असतो म्हणजे अगोदरच्या कीर्तनकारांची षष्ठी करायची नसते. पुंडली मग अगोदर जे कुणी काय बोलून गेलेले असतील त्या सगळ्यांच्या बोलण्याचा असलेला जो परामर्श आहे, त्या परामर्शाने युक्त असलेली अशी शेवटची कीर्तनं असावी, समाप्तीच्या ओघातली कीर्तनं असावी, असा संकेत आहे. एखाद्याला स्वतंत्रच काही करायचं असलं तर त्याला ते स्वातंत्र्य नाही अशातला भाग नाही, करू शकतो. पण साधारणत आपण गेले 8 दिवस झाले हा उत्सव करतो, तेव्हा या 8 दिवसात आपण काय काय चर्चा केली, चिंतन काय केलं, याचं एकदा सिंहावलोकन करावं. बोलण्याचं तात्पर्य असं आहे की या पद्धतीनं नरदेहाला प्राप्त झालो म्हणजे अवतारच आहे. मग यापेक्षा ईश्वरी अवतार आणखीन वेगळा आहे का? यापेक्षा ईश्वरी अवतार, हो म्हटलं ईश्वरी अवतार वेगळा आहे. परवा आपल्याला सांगता सांगता मी सांगितलेलं होतं की ईश्वरीय अवतार जे असतात त्यांना आपण या ठिकाणी कशासाठी अवतरित झालो याचं भान कायम असतं. आणि तुमच्या माझ्यासारखे कर्मानुबंधानं जन्माला आलेली जी मंडळी असतील, मंडळी यांना आपल्या प्रारब्धाचं सुद्धा भान नसतं. त्याच्यामुळे मी जन्माला कशासाठी आलो, माझ्या जन्माला येण्याचं प्रयोजन काय, हे प्रयोजनच कळत नाही. अवताराला अगदी अंशावतार जरी भगवंताचा असला, आपण चर्चा करणार आहोत निरूपणाला तीच करणार आहोत की भगवंताचा अंशावतार म्हणजे अगदी किंचित अंश असलेला असा अवतार जरी या भूतलावर झाला, या मृत्यूलोकामध्ये झाला, तरी सुद्धा त्या अवताराला आपण या ठिकाणी कशासाठी आलेलो आहोत याचं भान, माझ्या येण्याचं प्रयोजन, माझ्या जन्माला येण्याचं प्रयोजन, माझ्या जीविताचं उद्दिष्ट, जीविताचं ध्येय हे त्याच्या ठिकाणी अगदी स्पष्ट असतं, यत्किंचितही बदलत नाही. म्हणून असे असलेले अगदी अंशावतार, अंशांश अवतार सुद्धा सांगितले की नुसते अंश नव्हे, अंशावतार म्हणजे अगदी किंचित अंश असलेला अवतार. पण या सुद्धा अवताराला माझं इथं येण्याचं कारण काय आहे हे माहिती आहे, आणि ते कारण सिद्ध केल्याशिवाय मंडळी तो इथून जात नाही. ते कारण सिद्ध केल्याशिवाय तो अवतार या ठिकाणी संपत नाही. म्हणून या अंशावतारांना जेव्हा विचारलं की काय हो, तुम्ही तर अधिकारी दिसता, सामान्य मानवांपेक्षा वेगळे दिसता. सामान्य माणसांपेक्षा अर्थात अवतार वेगळा असणारच आहे. सामान्य असलेल्या देहधारकापेक्षा मंडळी अवतारी देहधारक जो आहे त्याला दिव्यत्वाची काही ना काहीतरी खूण किंवा प्रचिती ही त्याच्या ठिकाणी असणारच आहे. मग तुमच्याजवळ असलेलं हे दिव्य सामर्थ्य जे आहे ते असताना तुम्ही या मृत्यूलोकाच्या खटपटीत किंवा यात कशाला येऊन पडलात, काय कारण? त्या मंडळी त्यांच्याकडनं आलेलं उत्तर आहे काय, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी. कुठलं कारण आमचा अवतार घेण्याचं? तर म्हणे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कोणाचे उद्गार सांगितले मी आपल्याला? म्हणाल बुवा हे तर संत या पद्धतीनं बोलतात, हे संतांचे उद्गार आहेत. मग संत हेच अंशावतार आहेत. आपल्याला संत भगवंताचे संत हे अंशावतार आहेत. आणि आपण चर्चा आत्ता करतोच आहोत की त्या अवताराला आपण इथे कशासाठी आलो आहोत याचं भान कायम राहतं. तो आंधळ्यासारखा येईल त्याप्रमाणे जगायचं आणि येईल त्यावेळेला मरायचं. हे जसं तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं जगणं असतं. म्हणलं का जगता कशासाठी? नाही, पोरीचं लग्न व्हायचं, एवढ्या लवकर मरून कसं चालेल? बरं, पोरीचं लग्न झालं, सुनाई आल्या,
म्हटलं का हो आजोबा, आता चला वैकुंठाला. तो म्हणला नाही, नातू व्हायचं आहे अजून. हां, म्हणजे तुमच्या माझ्या जगण्याचं जे प्रयोजन असतं ते सगळं त्यातल्या त्यातच आहे. हां, त्या प्रयोजनासाठी म्हणूनच तो जगतो, त्याच्यापेक्षा दुसरं काही प्रयोजन त्याला नाही. यांना विचारा, जो अवतारी आहे, ईश्वरावतार म्हणून ज्याला समजल्या जातो, यांना विचारा की म्हटलं का हो महाराज, तुम्ही वैकुंठवासी असलेले मग कशाला या मृत्यूलोकामध्ये आणि या सगळ्या पसाऱ्यामध्ये? काही मृत्यूलोकातला पसारा फार चांगला नाही काही. मी सुरुवातीला सांगितलं की पापपुण्यात्मक भोग भोगण्याची जी भूमी आहे ती म्हणजे मृत्यूलोक. तर त्याच्यामुळे यात जसं 50% चांगलं आहे त्याचप्रमाणे 50% वाईटही आहे. समसमा संयोग आहे. मग तुम्ही म्हणाल काय वाईट आहे? आपल्याला व्यवहारातल्या साधंच उदाहरण देतो आपल्याला. जर समजा तुमच्या घरी दूध घालणाऱ्या माणसाने 50% दूध, 1 लिटर दूध आणि 1 लिटर म्युन्सिपाल्टी नळाचं पाणी त्यात घातलं तर आवडेल का? पुंडली, त्याला उत्तम प्रतीचं दूध म्हणून घ्याल का? किंवा कोऱ्या दुधाची एक थेंब पाणी न घालता दुधाची जी किंमत असते ती किंमत या असलेल्या मिश्रित दुधाला तुम्ही द्याल काय? अजिबात नाही. 65 रुपये लिटरनं दूध घेतोय तेव्हा भाकरीसारखी साय जाड आलीच पाहिजे हा कटाक्ष आहे ना. नाही तर चितळ्यांशी भांडायला जाणारे काय कमी आहेत? पुंडली, जरा जरी दूध पातळ दिसलं तरी सुद्धा तक्रार करणारी माणसं कमी आहेत का? नाही म्हटले इथं भेसळ करून चालणार नाही आम्हाला. आम्ही जो पैसा मोजतोय, आम्ही जे काय देतोय त्याच्या मोबदल्यात संपूर्ण वसुली होईल अशाच प्रकारची वस्तू ही मला मिळाली पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. मग मला सांगा की याही ठिकाणी मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर भेसळयुक्त असणं हेच जर समजा या मृत्यूलोकाचं वैशिष्ट्य असेल किंवा त्याच्यासाठीच जर मृत्यूलोकाची रचना असेल तर तुम्ही शुद्ध स्वरूपाची गोष्ट मला प्राप्त होईल किंवा अवस्था मला प्राप्त होईल सहजासहजी कशी अपेक्षा करता? म्हणून संतांना जेव्हा विचारलं की तुम्ही जर एवढे जीवनमुक्त किंवा अधिकारी आहात तर आले कशासाठी या ठिकाणी? या ठिकाणी कशा? महाराजांनी फार सुंदर उत्तर दिले. महाराज म्हणाले की आम्हाला कळतं हे, याचं भान आहे. देशवेश नवे माझा सहज फिरत आलो, देशवेश नवे माझा सहज फिरत आलो, देशवेश नवे माझा सहज फिरत आलो, देशवेश नवे माझा सहज फिरत आलो. देशवेश नवे माझा सहज फिरत आलो. मला पक्क माहिती आहे की या मृत्यूलोकात जे धारण केलेलं आहे मी ते सुद्धा माझं नाही. हो, इथं माझी सत्ता नाही. हो, कवणावरी करू सत्ताजी, कवणावरी करू सत्ता, कवणावरी करू सत्ता. कोठे स्थिर राहिलो, कोठे स्थिर राहिलो, देशवेश नवे माझा सहज फिरत आलो, देशवेश नवे माझा सहज फिरत आलो, सहज फिरत आलो, सहज फिरत आलो. तुकाराम महाराज म्हणाले की देशवेश नवे माझा सहज फिरत आलो. आमचं या ठिकाणी जे येणं आहे ना ते सहज आहे. आपलं येणं सहज आहे का? म्हटलं का हो कुबेरबुवा कशाला जन्माला आले? सहज जन्माला आलो. होतो तिकडे वैकुंठात, पण असं वाटलं नागपुरात जन्माला यावं आणि 35 वर्ष घंटी वाजली की पोटासाठी तडफड करावी, सगळं दुःख सोसावं असं मनापासून वाटलं आणि म्हणून आलो देहदुःख भोगायला. असं सहज आमचं येणं आहे का? नाही. आम्हाला विचारलं, म्हणलं का कसे काय तुम्ही या ठिकाणी आलात? मी थोडी आलो, मला पाठवलं म्हणून आलो. मी जन्माला यावं यावरही माझी सत्ता नाही आणि मी मरावं यावरही माझी सत्ता नाही. आहे का एखादा कोणी आपल्यापैकी असं म्हणणारा की बुवा आमचं आम्ही ठरवलंय, अमुक अमुक तारखेला अमक्या अमक्या साली या वेळेला अगदी जायचं म्हणजे जायचंच, पक्का आहे बिलकुल. आणि म्हटलं नाही जाणं झालं तर? नाही जाणं झालं असं होणारच नाही. नाही जाणं झालं तर आपणहून जाईन म्हणाला, असा आहे का कुणी? कोणी?
आपलं येणंही आपल्या स्वाधीन नाही आणि आपलं जाणंही या आपल्या स्वाधीन नाही. पण मी आपल्याला सांगतो की अवतरती ते अवतारहा असे जे आहेत ना, त्यांचं हे स्वाधीन आहे. त्यांचं हे स्वाधीन आहे. म्हणून महाराज स्वतःच्या जन्माविषयी आणि देहत्यागाविषयी बोलताना अगदी सहज बोलले, हो, की आलो पण मी पूर्णपणाने समजू नये. मी पूर्णपणाने समजू नये की इथं येऊन कारभार जरी सगळे करीत असलो काय, पण तरी सुद्धा याच्याशी माझा काही संबंध नाही. जसं पुण्यात येणाऱ्या परगावच्या पाहुण्यानं हे समजून असलं पाहिजे की नाही, की इथे माझी प्रेमाची माणसं आहेत, इथे माझ्या जिव्हाळ्याची माणसं आहेत. हो, मी कोणत्याही वेळेला जरी आलो तरी इथं माझं स्वागतच होणार आहे, इथली माणसं प्रेमानेच माझ्याशी वागणार आहे, हे माहिती जरी असलं तरी सुद्धा त्यानं काय सगळा बोऱ्या बिस्तारा गुंडाळून या ठिकाणी कायमचं येऊन राहावं. पुंडली असं झालं तर होईल का? मग ते प्रेम कायम राहील का? नाही. पाहुण्यानं जसं आपण म्हणतो, पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहावं म्हणजे लवकरात लवकर जावं, हा त्याचा मथितार्थ. की त्यानं या ठिकाणी राहून जास्त गुंता उपयोगाचं नाही. पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहावं याचा अर्थ असा की या ठिकाणी जरी प्रेमाचा जिव्हाळ्याचा संबंध दिसत असला तरी तो तेवढ्यापुरता आहे किंवा त्याला विशिष्ट मर्यादा आहे. मला तो अमर्याद करून कायमस्वरूपी इथे गुंतून राहता येणार नाही. देशवेश नव्हे माझा, अगदी हाच असलेला भावार्थ महाराजांच्या या ओळीत आहे की देशवेश नव्हे माझा, मग सहज फिरत आलो. सहज ही गोष्ट, जन्माला येणं ही गोष्ट सहज आहे. मग हे म्हणाले, हो सहज आहे. अहो पण सहज कशासाठी? एवढा तो गर्भवास आणि एवढं ते दुःख आणि एवढी ती सगळी प्रक्रिया ही सहज याच्यात मोडत नाही काही. पुरणाची पोळी पानात पडली म्हटलं, आज काय, आज सण नाही, वार नाही, होळी नाही, कुळाचार नाही, श्रावणातला शुक्रवार नाही, काही नाही, मग आज पुरणाची पोळी कशाला? तर समजा त्या वाढणारीनं म्हटलं, बुवा सहज केली. सहज पुरणाचा आटापिटा जर समजा ही सहज करत असेल तर कायम जेवायला त्याच घरात जावं. पुंडली ते काही सोपं नाही आहे. कठीण केलेलं जे आहे ते जर समजा सहज केलं असं म्हणत असू तर त्याला सहज म्हणणारा जो कोणी आहे मंडळी, तो एक तर अधिकारी तरी असला पाहिजे, नाहीतर आमच्या वैदर्भीय भाषेत बयाड तरी असला पाहिजे. बयाड म्हणजे बावळट. पुंडली दोनच शक्यता आहेत. एक तर तो अधिकारी असला पाहिजे. पुरणाची पोळी करणं हे ज्या माऊलीला अगदी सहज तिचा डाव्या हाताचा खेळ आहे, याचा अर्थ तिच्यासारखी सुगरण आणि तिच्यासारखी उत्साही गृहिणी सापडणं अत्यंत कठीण आहे. हा तिचा अधिकार झाला. आणि केव्हा काय करावं हे जर कळत नसेल तरी सुद्धा ती सहजच म्हणते पुंडली. म्हणून दोनच शक्यता आहे. मग महाराजांचं हे जे बोलणं आहे, सहज फिरता आलो. अहो पण त्या सहजालाही काही प्रयोजन, काही कारण असलं पाहिजे ना. उगीचच्या उगीच आलो असं होत नाही. असं आहे, कुठलीही क्रिया घडत असताना त्या क्रियेच्या मागे कारण हे असतंच. या माईक सृष्टीमध्ये कारणाशिवाय कुठलीही क्रिया घडत नाही. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव जो आहे तो कायम चिकटलेला आहे. तेव्हा सहज हे कारण होत नाही. म्हणून दुसरीकडे उत्तर देताना असं उत्तर दिलं की आम्ही बरोबर आहे वैकुंठवासी आहोत, आम्हाला येणं जाणं नाही. बीज भाजोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, हा आमचा अधिकार आहे. पण असं असूनही आम्ही सहज या ठिकाणी आलो. पण ते सहज येणं जे आहे ते आमच्यासाठी जरी सहज असलं तरी ज्यांच्या मध्ये आलोय, ज्यांच्या ठिकाणी आलोय, ज्या मृत्यूलोकात आलोय त्या मृत्यूलोकांना ते सहज नाही. आमच्या येण्याचं तुमच्या माझ्यासाठी असलेलं, इतर जनांसाठी असलेलं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन कोणतं? तर म्हणे बोलिले जे ऋषी. ऋषीमुनींनी जे काय सांगितलं साच ते खरं करून दाखवायचंय. साच म्हणजे खरे. भावे
म्हणजे अंतःकरणापासून वर्ताया म्हणजे वर्तन करायला. ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलेलं आहे मंडळी, ते आत्मोद्धाराचं तत्व साच भावे वर्ताया, त्या गोष्टीचं वर्तन अत्यंत भावानं, अत्यंत प्रेमानं जगाला उपकारक ठरेल याच्यासाठी म्हणून करून दाखवायला तुम्ही आलोय. आम्ही ते करून दाखवायला आलोय. एका सत्पुरुषाला विचारलं, तो अगदी संपूर्ण आत्मज्ञान प्राप्त झालेलो होत, आणि असं असूनही पूजा अर्चा सत्पुरुषाला कशाला, आमच्या परमहंसानाच. आणि लोक विचारित असत की एवढा जर तुमचा अधिकार आहे, अगदी प्रत्यक्ष परमात्म्याशी बोलण्याच्या पलीकडेही तुम्ही जर समजा गेलेले, तर मग असं असताना कशाला ती पूजा अर्चा उपासना आरत्या शेजारत्या या गोष्टींचं आता तुम्हाला काय कारण आहे? या गोष्टीचं काय कारण आहे? ते म्हणाले, हे पहा, जोपर्यंत धारण केलेली खोळ आहे म्हणजे देह आहे, तोपर्यंत या देहानं जे करायला हवंय ते केलंच पाहिजे. ते कर्तव्य कर्म देह असेपर्यंत चुकत नाही, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, उद्या जर एखाद्याला वाटलं की कशी पूजावी ही भगवती, कशी करावी तिची उपासना, तर कुठं विचारायला न जाता इथं पाहिलं की कळलं, पुंडली. तसं आहे की ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं जे तत्व आहे ते कसं वागावं याची शंका जर एखाद्या मुमुक्षूच्या ठिकाणी किंवा साधकाच्या ठिकाणी निर्माण झाली, तर त्याच्यासाठी मार्गदर्शन केंद्र नको का हो? त्याच्यासाठी मार्गदर्शन करणारं केंद्र हवं का नको? हवं. तर म्हटलं ते केंद्र म्हणजे आम्ही आहोत. म्हणून पूर्वरंग सूत्र श्लोकात समर्थांनी सांगितले की सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्संगतीने बहुकार्य सिद्धी. की सज्जनांचं या जगामध्ये येणं, तुम्हाला सांगतो काही दुसरा नाथांनी दृष्टांत देऊन सांगितलं, तैसे मेघासी खालुते येणे. आषाढाचे दिवस आपण पाहिले नुकतेच महिनाभरापूर्वी, सगळीकडनं काळे कुट्ट ढग भरून आलेत महाराष्ट्रावर. आपण म्हणतो आला 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 मोसमी पाऊस, आता मोसमी पाऊस सुरू होणार. अगदी काळे कुट्ट आहेत ढग, पाण्यानं भरलेत, ओथंबून अगदी खाली आलेत बरं का. आणि जिथं कुठं म्हणून पर्वतांना झाडांना वृक्षांना अडतील त्या ठिकाणी वृष्टी करीत 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 चाललेत पुढं 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 पुढं. मला सांगा, त्या मेघांना काय असा नियम लावून ठेवलाय का की तुम्ही मृग नक्षत्र लागलं म्हणजे 7 जून नंतर तुमच्यातलं पाणी रिकामं केलंच पाहिजे. जर ते तुम्ही तुमच्यात साठवून ठेवाल तर तुम्हाला अमुक अमुक दंड केल्या जाईल किंवा तमुक तमुक शिक्षा केली जाईल. असा मेघांना, त्या ढगांना कोणी नियम लावलाय आहे का? असा नियम नाही. मेघांच्या जवळ असलेलं, त्यांच्यात भरलेलं जे पाणी आहे ते त्यांनी त्याचा वर्षाव करावाच असं काही त्यांना बंधन नाही. बरं, कुठं करावा याच्याबद्दलचंही त्यांना बंधन नाही. ते करावा का न करावा, की तसंच ते पाणी आपल्या ठिकाणी वागवीत राहावं आणि आपोआप सूर्यप्रकाशानं पुन्हा त्याचं बाष्पीभवन होऊन त्याचं तरलीकरण व्हावं. असं जर झालं तर मेघ बरसलेच नाहीत तर त्या पाण्याचं काय होतं, पुन्हा त्याचं तरलीकरण होतं. तसं जर झालं तर त्या मेघांचं काही बिघडणार आहे का? त्या मेघांचं काही बिघडणार आहे का? त्यांनी आपल्या पोटातलं पाणी जर भूमीवर पाडलं नाही तर त्यानं मेघांचं काही नुकसान आहे का? अजिबात नाही. मग पण तसं जर यदा कदाचित झालं तर मला सांगा, डोळे फिरवायची आणि तोंड वासायची वेळ कुणावर येते? भूतलवासी जे आहेत त्यांच्यावर येते. म्हणून तैसे योगियासी खालुते येणे आणि जननिववी श्रवण कीर्तने. नाथ म्हणाले की मेघाने पाऊस पडला नाही तर त्यात मेघांचं काहीही बिघडत नाही, त्यांचं काहीही नुकसान नाही.
पण तेच बिचारे इतके दयाळू आहेत तुम्हाला सांगतो. की कोरडी पडलेली जमीन, आक्रसलेली जमीन, सुकलेला सगळा निसर्ग आणि दुष्काळानं पाठपोट एक झालेले, खपाटीला गेलेले ते दुष्काळग्रस्त लोक, हे सगळं दृश्य पाहिलं म्हणजे त्या मेघांचं अंतःकरण गहीवरून येतं आणि साड 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 स्वतःच्या पोटात असलेलं सगळं पाणी त्या भागावर वर्षाव करून, पाऊस पाडून त्या सगळ्या दुःखी झालेल्या जीवांना, त्या सृष्टीला सुखमय करून जातात. हो, म्हणजे हे सुखी व्हावे आपल्या वर्षावानं, एवढा एकच उद्देश आहे. वर्षाव केलाच पाहिजे याचं त्यांना बंधन नाही. त्या गोष्टीसाठी म्हणून मेघांशी तुलना करताना संतांसाठी नाथांनी वापरलेला शब्द आहे योगियासी. की तसा हा योगी म्हणजे तसा हा सत्पुरुष केवळ जीवांचं कल्याण करण्यासाठी म्हणून, परोपकार करण्यासाठी म्हणूनच या जगामध्ये येत असतात. हो, म्हणून संतांच्या येण्यानं तुम्हाला काय प्राप्त होतं? मी व्यावहारिक भाषेत बोलत नाही. म्हटलं बुवा आमचे महाराज जर झाले नसते ना तर माझ्यासारख्या लाखो लोकांचं कल्याणच झालं नसतं. अमक्याचं तंगडं सरळ झालं, तमक्याची तब्येत सुधारली, धमक्याच्या मुलीचं लग्न झालं, अमक्याच्या अंगावरचं कोड गेलं, असं आमच्या महाराजांनी जे जन्माला येऊन जे काय म्हणून लोकोपकार केला ते झालंच नसतं. असं सत्पुरुषांबद्दल किंवा स्वतःच्या श्रद्धास्थानांबद्दल माणसं जे बोलतात ते अत्यंत अज्ञानमूलक आहे, लक्षात ठेवा. लोकांचे अंगावरचे पांढरे डाग कमी करण्यासाठी संत इथं आलेले नाहीत. लोकांच्या सुनेला मुलं होत नाही म्हणून त्यांचा वंश वाढवणं हे संतांचं काम नाहीये. आपण जी गोष्ट ज्यांना नाही ती किती चिकटवतो आणि किती वेड्यासारखं त्याच्यासाठी त्यांच्या मागं लागतो. मंडळी, याचा विवेक खरोखरीच शहाण्या माणसांनी, शिकलेल्या माणसांनी केला पाहिजे. त्याच्यासाठी संत नाहीतच. संतांचं कामच मुळी आहे की बोलिले जे ऋषी साच भावे वरताया, कोण मी कैसा कोठून आलो, कोण मी कैसा कोठून आलो, हे गुज सद्गुरु लागी पुसावे. तुम्ही त्यांच्याजवळ हे विचारायला जा, हे कल्याण करून घ्यायला सांग, महाराज मी कोण आहे, माझं मूळ स्वरूप काय, कुठून आलोय मी, अजून किती प्रवास करायचा आहे, स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी अजून मला किती काळ आहे, किती अवधी आहे, केव्हा होणार आहे, हे विचारा. हे याचं उत्तर देण्याचं काम किंवा हे सांगण्याचं काम किंवा याचा मार्ग दाखविण्याचं काम हे त्या अंशावतारांचं आहे, म्हणजे संतांचं आहे. म्हणून आपल्याला सांगतो की ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर या दोन गोष्टींची शंका निवारण होत नाही किंवा समाधान होत नाही, असा किती जरी मोठा राजयोगी असला तरी तो खरा संत नव्हे. या गोष्टींचं समाधान जर होत नसेल तर त्याला तुम्ही काय दुसरी काही नावं द्यायची ती द्या. त्याला सत्पुरुष म्हणा, सिद्धिप्राप्त म्हणा, सिद्ध पुरुष म्हणा, नाही तर आणखीन काही म्हणा, पण तो संत नव्हे. समर्थ म्हणाले की ज्याच्या जवळ गेल्यानंतर कुबुद्धीचा नाश होतो. कुबुद्धीनाम अज्ञान. कुबुद्धी म्हणजे अज्ञान, कुबुद्धी म्हणजे स्वस्वरूपाचं विस्मरण, कुबुद्धी म्हणजे भ्रम. कुबुद्धीचे एवढे अर्थ आहेत. तेव्हा या गोष्टींचा नाश ज्याच्या जवळ गेल्यानंतर होतो तो खरा संत. संतांचं या जगात येण्याचं, मृत्यूलोकात येण्याचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजनच हे. म्हणून समर्थ म्हणाले की सत्संगतीचा महिमा कळेना. पण सज्जनांच्या संगतीचं मोठेपण काय आहे ते मोठेपण सहजासहजी कळतच नाही. का कळत नाही? याचं कारण असं की मंडळी स्वतःच्या जवळ असलेल्या दैवी गुणांनी किंवा शक्तीनं समोरच्याच्या ठिकाणी आमूलाग्र वृत्ती बदल करण्याचं सामर्थ्य हे संतांच्या ठिकाणी आहे. संतांच्या ठिकाणी आहे म्हणजे श्रीमद भागवतकाराने सांगितलेली संतांच्या जवळच्या सद्गुणांची फक्त यादी सांगतो, फार त्याचं विवेचन करीत बसत नाही. अगदी सिद्धांतच मांडला श्रीमद भागवतकाराने. ते असं म्हणाले, असं आहे पहा, महत्सेवा
द्वार माहुर्विमुक्ते महत्सेवा द्वार माहुर्विमुक्ते तमो सेवा द्वारम योषितां संगी संगः महान्तस्ते समचित्त प्रशान्तः विमन्यवः सौहृदः साधवो ये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. व्यास लिहितात की महत्सेवाम मुक्ते हे द्वारम आहुः. की सत्पुरुषांची सेवा किंवा सत्पुरुषांचा सहवास हे व्यास लिहितात की मुक्ते हे द्वारम आहुः म्हणजे म्हटल्या गेलेलं आहे. संतांच्या सहवासाला किंवा संतांच्या संगतीला काय म्हटलंय तर ते म्हणे मुक्तीचं महाद्वार आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळणारच, सगळ्या पाशातून तुमची सुटका होणारच. द्वार माहुर विमुक्ते. आणि या विरुद्ध तमोसेवा द्वारम योषिताम संगी संगम. तमोसेवा द्वारम म्हणजे अधोगतीचं दार, अंधाराकडे घेऊन जाणारं, खालच्या दिशेला घेऊन जाणारं असं जे द्वार आहे ते कोणाच्या संगतीचं किंवा सहवासाचं आहे तर म्हणे योषिताम संगी. योषिताम म्हणजे योषिता म्हणजे स्त्री, पण याचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं योषिता संगी म्हणजे विषयांचा जो संगी आहे तस्य संगः तमोसेवाद्वारम. जो विषयांमध्ये रमणारा विषयांचा जो संगी आहे त्याच्या सहवासात जाणं म्हणजे अधोगतीचं दार. तुम्ही म्हणाल बुवा एकदम मुक्तीचं दार यांच्या सहवासात गेल्याने उघडतं, एवढा मोठा असलेला परिणाम काय जादूची कांडी आहे का काय त्यांच्याजवळ? आपण जादूच्या गोष्टी लहानपणी वाचत होतो, ऐकत होतो. त्यात नुसती जादूची कुऱ्हाड उगारल्याबरोबर समोरचं सैन्य मरून पडलं असं काही जादूची वस्तू असते तसं काही आहे का हे? त्यांनी धारण केलेल्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी प्रकट होणारे जे गुण आहेत ते गुणच नुसती त्यांची यादी ऐका. कोणकोणते गुण आहेत? महांतस्ते. संतांच्या ठिकाणी मोठेपण हे मुळातच आहे बरं का. आपल्याला सांगतो सगळ्या संतांची जीवनचरित्र काढून पहा. त्या काळात त्यांचे जे विरोधक होते, त्या काळात त्यांच्या विरुद्ध असलेली जी माणसं होती त्या माणसांनी त्यांना नष्ट करण्याचा, त्यांचं यश मिळविण्याचा, काय त्यांचं तत्वज्ञान बुडविण्याचा कमी प्रयत्न केला. कमी प्रयत्न केला. आमचे समर्थांना त्रास झाला नाही असं लोक म्हणतात, कारण म्हणे समर्थ कुबडीमध्ये गुप्ती ठेवीत होते त्याच्यामुळे लोक जरा धाकानच त्यांच्यापासून 2 हात दूर राहत. पण समर्थाने की लोकांचा कमी त्रास झाला नाही असं नाही, की भरपूर समाजाकडनं जी जी काय जाचणा व्हायची, जो जो काय छळ व्हायचा तो समर्थानी, तुकारामानी, नाथानी, माऊलीनी. आज कृष्ण जन्माच्या दिवशी मंडळी जो प्रतिकृष्ण कलियुगामध्ये जन्माला आला त्या माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा या जगातल्या लोकांचा त्रास, उपद्रव कमी सहन केला नाही, भरपूर सहन केला. पण आपल्याला सांगतो ते होऊ नये. त्यांच्या मोठेपणात एवढीशी तरी किंचित बाधा आली का? त्यांचं मोठेपण एवढंसं तरी मलिन झालं का? नाही नाही. लोकांनी, देणाऱ्या लोकांनी त्रास दिला. महाराजांचे अभंग नेऊन इंद्रायणीत बुडवले, पण राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले. ते पुन्हा अभंग जसेच्या तसे राहिले. काही काही एक एवढंसं सुदभर धक्का पोचवता आला नाही. मोठेपणाला बाधा आली. आपलं तुमचं आमचं मोठेपण तुलना करून पहा. इथं कीर्तन करणारा बुवा मेन रोडला लागून चुकून जर समजा कोणाची वाट पाहत एखाद्या वाईन शॉप समोर उभा राहिला, काही त्या वाईन शॉपचा बुवाचा संबंध नाही,
पण कोणीतरी सांगितलं तुम्ही तिथं थांबा रस्त्यावर, मी तुम्हाला घ्यायला येतो. आणि म्हणून हा थांबला. ती याची पाठ आहे वाईन शॉपकडे. पण तुमच्यासारख्या एखाद्या श्रोतानी त्या दारूच्या दुकानापुढं कुबेरबुवा उभा राहिला हे जर समजा पाहिलं, तुम्ही बोलणार नाही, पण विचार हाच कराल. पक्क सांगतो मी, तुम्ही विचार हाच कराल, नाही बुवा रोज घेत नसतील पण चव माहिती असली पाहिजे म्हणून बरोबर त्याच दुकानापुढे उभे राहिले. पुंडली हे आमचं मोठेपण. हा, की एवढासा जरी विकल्प कुठं दिसला तरी लगे असलेलं सगळं जे चांगलं असेल ते एका क्षणार्धात धुवून जातं, सगळं निघून जातं. पण संतांचं मोठेपण पहा, इतके आघात केले लोकांनी काय समाज परिस्थितीनं, पण त्यांचं मोठेपण अजिबात मलिन झालेलं नाही. महांतस्ते हे मोठेपण. समचित्त सत्पुरुषांचं चित्त कधीही विषम झालं नाही. एकाला एक आणि एकाला हा अजिबात नाही. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. समचित्त प्रशांता. नुसते शांत नाही. माणसाचं शरीर थकलं म्हणजे तो शांत होतो, एका जागी मुटकुळ करून बसून राहतो. बरं का, म्हटलं का तुमचे आजोबा काही करत नाही. जेवायला सुद्धा भरवून द्यावं लागतं म्हणले. आणि शरीराचे व्यवहार सुद्धा दुसऱ्या कोणी करून दिले तर, नाहीतर त्या खोलीत जावत नाही अशी घाण करून ठेवतात. म्हणजे शांत झाला, देह एका ठिकाणी बसला, स्थिर झाला. अगदी स्वतःचे व्यवहार सुद्धा स्वतःच्यानी होत नाही. पण हे झालं वरच्या अंगानं. त्या तशा अवस्थेत असलेल्या त्या म्हाताऱ्याला जर समजा प्रश्न विचारला, काय आजोबा कसला विचार करता, ते तोंडाचं बोळकं हलवत उत्तर देतो, जी आजी मला पहिले भेटली होती ते आठवत होतो. पुंडलिक. देह शांत झाला, पण अंतःकरणामध्ये विचार कोणता चालू आहे हे विचारलं तर म्हणे तुझ्या आजीची आणि माझी पहिली भेट जेव्हा तरुणपणात झाली होती ती कशी झाली याचा विचार करतोय. म्हणजे मन किती मागे आहे पहा अजून. म्हणून हा वरकरणी शांत दिसतो पण आतून शांत नव्हे. मग म्हणून नुसता शांत असा शब्द वापरला नाही व्यासाने. प्रशांत प्रगाढा शांती यस्य सहा प्रशांत. ज्याची शांती कुठल्याही गोष्टीनं भंग पावत नाही. म्हणून नाथांच्या समोर एक कुटाळ वाढणाऱ्या गिरजाबाईंच्या पाठीवर चढून बसला पाठगुळी. कशाला? नाथांची शांती भंगावी म्हणून. पण आपल्याला सांगतो त्यानं सुद्धा शांती. आपल्या बायकोकडे एखाद्यानं नुसती वाकडी नजर करून जरी पाहिलं असतं तर आपण त्याला बिलकुल एकाक्ष करून ठेवला असता, त्याचा डोळा फोडला असता. नाहीतर त्याच्या एका थोबाडाची दोन तरी केली असती. पण नाथांच्या डोळ्या देखत तो गिरिजाबाईंच्या पाठगुळी चढून बसला. पण नाथांची शांती ढळली नाही. तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय? म्हणजे स्वतःच्या बायकोची कोणी खोडी काढल्यानंतरही सुद्धा रागवू नये, बोलू नये. याला काय शांतीन काय करायचं? आग लावायचा हा सद्गुण म्हणाले? काय करायचं हा प्रशांत हा नुसतं त्यांनी सहन केलं म्हणजे प्रशांत झाला असं नव्हे. त्या शांतीचा असलेला जो कवडसा आहे, जो किरण आहे, तो पहा कोणता आहे. नाथ त्याला पाठीवर बायकोच्या चढून बसलेलं पाहिल्यानंतर, गिरिजाबाईंच्या पाठगुळी पाहिल्यानंतर नाथ गिरिजाबाईंना म्हणाले, त्यांना काही म्हणाले नाही. त्या चढून बसणाऱ्या गृहस्थांना ते म्हणाले, अगं आपला हरिपंडित नाही का, लहान असताना तू सोहळ्यात असताना मला जवळ घे म्हणायचा, तुझ्या मागे कामाची एवढी गडबड, तेव्हा तू काय करायचीस? त्याला जसं आपल्या पाठीशी पदरानं बांधून पंक्ती वाढत होती तसा जरासा अंमळ मोठा झालेला आपला हरिभाऊच तुझ्या पाठगुळी बसलाय असं समज. म्हणजे मातृभावानं त्याच्याकडे पहा. हे गिरिजाबाईंना नाथांनी गिरिजाबाईंना सांगितलं. पण आपल्याला सांगतो चढून बसणारा जो माणूस होता त्याच्या अंतःकरणात हीच माझी माय हा भाव निर्माण होऊन त्यांनी गिरिजाबाईंचे तर पाय धरलेच धरले, पण नाथांना शरण आला. इति प्रशांत. त्या प्रगाढ शांतीचा असलेला जो परिणाम आहे तो इतका सखोल आहे, लक्षात ठेवा. नुसतं मुकाट्याने सहन करीत गप्प बसणं म्हणजे प्रशांत नाही. मग त्या शांतीनं होणारा आमूलाग्र बदल जो आहे, वृत्ती बदल जो आहे, तो जर घडत असेल तरच प्रशांत आहे. विमन्यवः कधी क्रोधास न येणारा सौहृदः
सगळ्यांचा सहृदयतेनं विचार करणारा, विमन्यवहा सौहृदहा साधवोये. सहाही षड्रिपुजानं धुवून टाकलेले आहेत, तो साधू ये साधवा, या 6 गुणांनी युक्त आहेत. मग मला तुम्ही सांगा की सत्पुरुषांच्या ठिकाणी नुसतं व्यक्तिमत्व जे डोळ्यांनी दिसतं सगुण, त्या सगुणामध्ये जर एवढं सामर्थ्य आणि एवढी सद्गुणांची जर खाण असेल, तर अशा सत्पुरुषांच्या येण्यानं मंडळी जगाचं कल्याण होणार नाही तर दुसरं काय. जगाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य यांचं नाही तर कोणाचं. म्हणून आज कृष्ण जन्माचा दिवस असूनही त्या जन्माच्या दिवशी बरं का, अगदी त्याच वेळेला, त्याच नक्षत्रावर, त्याच वारी असं सगळं जुळून आलेलं असताना शके 1197 श्रावण वद्य अष्टमी या दिवशी जो अंशावतार जन्माला आला मंडळी, त्याचं असलेलं स्मरण आज गोकुळाष्टमीच्या निमित्तानं, हीच ज्ञानेश्वरांची सुद्धा जयंती आहे. आज जसा कृष्ण जन्म आहे तसा ज्ञानेश्वर जन्म सुद्धा आहे. म्हणून आपण या अंशावताराचं स्मरण करूया. पण पूर्वरंगसूत्र श्लोकामध्ये समर्थांनी काढलेले जे उद्गार आहे मंडळी, ते या अर्थानं जर आपण आपल्या अंतःकरणात पक्के केले काय, तर आपल्याला संतांचं या जगातलं येण्याचं महात्म्य हे पुरेपूर जाणवल्याशिवाय राहणार नाही. सत्संगतीचा संगतीचा सत्संगतीचा संगतीचा सत्संगतीचा संगतीचा महिमा कळेना कळेना महिमा कळेना. सत्संग कोठे कोठे सत्संग कोठे कोठे सत्संग कोठे भ्रमल्या 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 सत्संग कोठे भ्रमल्या मिळेना मिळेना सत्संगतीचा संगतीचा सत्संगतीचा सत्संगतीने हे रे रामा सत्संगतीने तुटती सत्संगतीने संगतीने सत्संगतीने बहुकार्य सिद्धी सिद्धी सत्संगतीचा सत्संगतीचा सत्संगतीचा. पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. 2 मिनिटं भगवत भजन करायचे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. हो 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 निवृत्ती
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधारणतः 700-750 वर्षापूर्वी आपण पूर्वरंगामध्ये ज्या गोष्टीची चर्चा केली की धर्माच्या रक्षणासाठीच नव्हे तर शास्त्राची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी म्हणून भगवंताला जी नाना तऱ्हेची अवतरणं करावी लागतात. हो त्यातला पूर्ण परावतार जो एकमेव आहे तो द्वापार युगात होऊन गेला. परंतु द्वापार युगानंतर आता ही जी कलियुगाची सुरुवात आहे आणि या युगात तर आपल्याला सांगतो घडी घडी दुरुस्तीची गरज आहे. हं तुम्ही मला विचार करून सांगा 75 वर्षामध्ये जिथे 127 वेळा घटना दुरुस्ती करावी लागते. पुंडली आता नुकतीच जी झाली ती 127वी घटना दुरुस्ती आहे म्हणे बरं का 75 वर्षात. म्हणजे एवढ्या जर समजा दुरुस्त्या साध्या एका देशाचं देशकारण चालवण्यासाठी व्यवस्था चालवण्यासाठी जर इतक्या दुरुस्त्या कराव्या लागतात मग या एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाच्या रचनेमध्ये किती बिघाड निर्माण होत असतील आणि त्याच्यासाठी किती दुरुस्त्या कराव्या लागत असतील याची कल्पना करा. त्याच्यामुळे भगवंताच्या डोक्याला किती ताप आहे. अंशरूपानं म्हणा कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं येऊन म्हणा इथलं बिघडलेलं जे असेल ते सारखं दुरुस्त करत जायचं. मग ती दुरुस्ती 750 वर्षापूर्वी सुद्धा करावी लागली. कुणाला? आपल्या चरित्रनायकाला. विवेकाने जाने अहो विवेकाने जाने विघटित समाजा टिकविले महासिद्धांतांचे हृदय रसिकत्वे उकलिले. लसत भक्ती ज्ञाने तरतरविला भागवत तरू तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. माऊली ज्ञानेश्वर महाराज काय येऊन माऊलीनं केलेलं कार्य संतांचं कार्य कोणतं. अगदी थोडक्यात संपूर्ण असलेल्या अवताराचं 21 वर्षाच्या असलेल्या जीवनपटाचं असलेलं अगदी थोडक्यात वर्णन. विवेकाने जाने विघटित समाजा टिकविले. त्या काळातला असलेला समाज जो होता तो सुघटित नव्हता, विघटित होता, विघटन झालेला होता. पण त्या सगळ्या समाजाला भागवत धर्माच्या भगव्या झेंड्याखाली आणण्याचं महत्कार्य माऊलीनं केलंय. आणि महासिद्धांतांचे सर्व उपनिषदांचं असलेलं जे सार श्रीमद भगवद्गीता त्यात आलेला नाही असा एकही सिद्धांत नाही. पण त्या सगळ्या सिद्धांतांचं अत्यंत रसिकत्वानं गोड भाषेनं त्या सगळ्यांचं हृदय उकलिले. लसत भक्ती ज्ञाने तरतरविला भागवत तरू ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तुमच्या जनाबाईनं वर्णन केलंय की त्याचा मूळ असलेला जो पाया आहे भागवत धर्माचा तो भागवत धर्माचा पाया म्हणजे माऊली ज्ञानेश्वर. नवे नवे सांगताना श्रद्धावान माणसं असं सांगतात की ज्ञानेश्वरांचा अवतार झाला
महाराष्ट्रामध्ये तो कशासाठी झाला तर म्हणे भगवंतानी द्वापार युगात अर्जुनाला सांगितलेली जी गीता आहे ती अगदी 4 श्लोकांची होती म्हणे. परंतु त्या 4 श्लोकांमध्ये थोडक्यात सांगितलेल्या तत्वज्ञानावर पहिलं भाष्य जे केलं ते महर्षी व्यासाने केलं. महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये पहिलं भाष्य जे केलं त्या 4 मूळ गीतेच्या श्लोकांवर ते व्यासाने केलं. त्या 4 श्लोकांचे 700 श्लोक झाले आणि 18 अध्याय झाले महाराष्ट्राचे. पण ते त्या काळात भाष्य करून सोपं करून द्वापार युगात सांगितलेलं जे उपनिषद सार आहे ते या कलियुगाच्या 12व्या शतकामध्ये ते कठीण वाटायला लागलं. आणि म्हणून भगवंताला असं वाटलं काय की मी अर्जुनाला सांगितलेली गीता आता लोकांना सर्वसामान्यांना कठीण वाटायला लागलेली आहे, म्हणून ती सोपी करून ते तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. तेव्हा आपल्याला अवतार घ्यायला झालाय. पण एकूण हे कार्य पाहू जाता या ठिकाणी जसा रामावतार परशुरामावतार घेतला तसा अवतार घेण्याची गरज नव्हती. मग अंशावतारानं भागण्यासारखं होतं. आणि म्हणून ज्ञानेशो भगवान विष्णू असं प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंना वाटलं. म्हणून त्यांनी विचार केला की आपण असा हा ज्ञानोबा अवतार घ्यावा. भगवान शिवांना वाटलं की तुम्ही अवतार घेणार आणि आम्ही यायचं नाही कार्याला तुमच्याबरोबर मदतीला, आम्ही येतो म्हणाल, मग चला. म्हणून भगवान भोलानाथांनी अवतार घ्यायचं ठरवलं. निवृत्तीर भगवान हरहा. ब्रह्मदेव म्हणाले आजपर्यंत जे अवतार झाले ते सगळे तुम्ही दोघांनीच घेतले. तुम्ही जरा सिनियर आणि आधी देव ना, मी म्हणजे उपांग तुमच्या बेंबीतून जन्माला आलेला. त्याच्यामुळे मला काही तुम्ही कधी कशात सहभागी करून घेतलं नाही. आता झालं हे कलियुग शेवटचं युग आहे, तेव्हा तुम्ही मला येऊ द्या ना. अवतार कार्यात माझी मदत काहीतरी तुम्हाला होईल. चला म्हणाले. म्हणून सोपानो भगवान ब्रह्मा. ती महामाया म्हणाली की प्रत्येक अवतारात तुमचं शक्तिरूप मी होते. मग आता या कलियुगातल्या अवतारासाठी मी सुद्धा येणार. पण आजपर्यंत तुमची सहवासिनी सहधर्मचारिणी या रूपानं अवतार घेते झाली. पण आता इथं येत असताना मात्र मी तुमच्याशी जोडलेलं जे नातं आहे ते नातं वेगळं असेल म्हणून भगिनीचं नातं तिनं स्वीकारलं. आणि मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आपल्याला सांगतो की अवताराला लागणारं जे जे काय म्हणून असतं ते सगळं या कलियुगामध्ये या पद्धतीनं विचार करतं झालं. आणि म्हणून झालेला हा अवतार आहे. भगवान अवतार घेत असताना येऱ्या गेऱ्या कोणाच्या तरी पोटी जन्माला येतात असं वाटतं का आपल्याला? छे. मग तपस्वी शोधोनी माता पितर देखोनी तपाचरण पुण्य थोर. ऐसेची शोधितो उदर जगदात्मा प्रसवाया कारणे. अवतारी पुरुष आपल्याकडे जन्माला यावा असं जर वाटत असेल तर महाराज त्याच्यासाठी घराण्याची तपश्चर्या लागते. ज्या माता पितरांच्या पोटी तो अवतार व्हायचा आहे त्या माता पितरांचं जन्मोजन्मीचं पुण्य फळाला यावं लागतं. भगवंतांनी प्रत्येक अवतारामध्ये ज्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत मंडळी पुराणांतरी त्या जिथे जिथे अवतार झाले ती माता पितर पूर्वीची किती तपस्वी होती काय त्या तपस्वीपणाचा त्यांचा इतिहास पुराणांमध्ये प्रत्येक ठिकाणी वर्णन करून ठेवलेला आहे. मग तुम्हाला सांगतो कलियुगात ज्यांच्या पोटी भगवान ज्ञानोबा रूपाने जन्माला आले त्यांची काय तपश्चर्या कमी होती म्हणताय? हे आपेगावचं हरेराम पंत कुलकर्ण्यांचं असलेलं जे घराणं होतं ना ते वेदशास्त्र संपन्न आचार संपन्न घराणं. आणि भगवत भक्ती आणि कर्मकांड या दोहोही गोष्टींचा असलेला सुरेख समन्वय त्या ठिकाणी झालेला होता. अधर्माचं त्या ठिकाणी नाव नाही असं धर्माचरण करणारं ते कुलकर्ण्यांचं घराणं. त्या घराण्यामध्ये
जन्माला आलेले ज्ञानोबांचे जनक म्हणजे वडील, यांचा जरी जन्म सामान्य झाला म्हणता का छे, विठ्ठलपंतांच्या वडिलांना आणि आईला गहिनीनाथांची नाथ संप्रदायातल्या असलेल्या गहिनीनाथांची कृपा झाली. आणि विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानोबांचे तीर्थरूप हे आपल्या आईवडिलांना झाले केव्हा, आईच्या 55व्या वर्षी झालेला जो मुलगा आहे तो म्हणजे विठ्ठलपंत, बरं का. निरुबाई असं त्यांच्या आईचं नाव. तेव्हा गहिनीनाथांनी तिला दिलेली जी विभूती आहे आणि प्राशनकर म्हणून सांगितलं, गुरुसेवेनं झालेल्या गहिनीनाथांनी ती विभूती देऊन ती प्राशनकर म्हणून सांगितलं, आणि त्या योगानं झालेला जो मुलगा तो म्हणजे विठ्ठलपंत. तुम्हाला सांगतो, या बैराग्याच्या कृपाप्रसादानं झालेला तो मुलगा, आणि तो जन्माला येणारा जो जीव होता तो अभिमंत्रित करून त्या ठिकाणी पाचारण केलेला होता. त्याच्यामुळे तो सुद्धा योगभ्रष्टच होता. आणि म्हणून जन्माला आल्यापासून विठ्ठलपंतांची लहानपणापासून वृत्ती विरागी विरागी वृत्ती विरागी, जगीचे या भोगही त्यागी. वृत्ती विरागी जगीचे या भोगही त्यागी. विठ्ठलपंतांची लहानपणापासून असलेली जी वृत्ती होती ती विरागी वृत्ती होती महाराज. सर्वसामान्य लेकरांप्रमाणे हट्ट करणं, वस्तूंचा अभिलाष धरणं, हे विठ्ठलपंतांच्या बालपणी त्यांनी केलंच. 8व्या वर्षी मौंज झाली, विद्याध्ययनाचा अधिकार मिळाला. ती बुद्धी इतकी तल्लख होती विठ्ठलपंतांची. उपनयनाते धारण करुणी, उपनयनाते वेदाचा अधिकार प्राप्त झाल्याबरोबर सगळा अभ्यास, शास्त्राभ्यास जो आहे, आणि सकलही विद्या ध्यानी, आणि सकलही विद्या ध्यानी, अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, वेदांचा अभ्यास पक्का झालेला, यजुर्वेदी शाखेचे असलेले हे कुलकर्णी वेदाध्ययन, माध्यंदिन शाखेचं संपूर्ण वेदाध्ययन विठ्ठलपंतांनी अल्पवयातच केलं. आता वास्तविक असं वेदाध्ययन होऊन तयार झालेला हा विद्वान त्या काळामध्ये विद्यादानाचं काम म्हणजे पाठशाळा चालवू शकत होते, किंवा यजमान कृत्य वृत्ती चालवू शकत होते. पण यांनी वयाच्या साधारणतः 15व्या वर्षी आपल्या आईवडिलांना परवानगी मागितली, आणि ते म्हणाले, मला बाकी करण्यात काही रस वाटत नाही, पण तीर्थयात्रा करावीशी वाटते. या पुण्यभूमीमध्ये फिरावं आणि पवित्र तीर्थ ती पाहावी. त्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने भेटतील जे संतजन, तयांचे सेवावे चरण. संत सत्पुरुषांच्या ज्या भेटी होतील त्या भेटी घ्याव्या आणि आपलं कल्याण करून घ्यावं. मला विद्याप्राप्ती झालेली आहे, पण ज्ञानप्राप्ती झालेली नाही. माणूस किती जरी वेदांत शिकला तरी ती त्याला वेद विद्या म्हणण्याची पद्धत आहे. अध्यात्माला सुद्धा तुम्हाला सगळ्या प्रक्रिया आणि सगळं विवेचन कळलं म्हणजे अध्यात्म विद्या असं म्हणतात त्याला. पण त्याला आत्मज्ञान म्हणत. आत्मज्ञान जर व्हायचं असेल तर त्या अध्यात्म विद्येचं अनुभवात रूपांतरण व्हावं लागतं, तर ते आत्मज्ञान. आणि ते सद्गुरु कृपेशिवाय, संतांच्या कृपेशिवाय कुणालाही प्राप्त होत नाही. आणि तो उद्देश मनात ठेवून विठ्ठलपंतांची स्वारी फिरत 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 दक्षिण यात्रा करीत करीत अलंकापुरी केले गमन. ते या इंद्रायणीच्या काठावर आलेला अलंकापुरीला आले म्हणजे आळंदीला आले. आळंदीचं नाव अलंकापुरी. आळंदीला आले आणि त्या ठिकाणी माधुकरी मागून इंद्रायणीच्या काठावर राहायला लागले. या आळंदीचे असलेले जे कुलकर्णी, 24 गावाचं कुलकर्णी पद होतं त्यांच्याकडे. आणि त्याच्यामुळे आळंदीचे असलेले कुलकर्णी सगळ्या कुलकर्ण्यांमध्ये श्रीमंत, हो,
सगळं अगदी सुबत्तेनं युक्त असे होते सिद्धोपंत नावाचे. त्या कुलकर्ण्यांच्या दृष्टीला हा तरुण पडला. पाहुनी तयाचे सदाचरण, वेदिले कुलकर्ण्याचे मन. त्यांचं ते सदाचरण पाहिलं आणि आपल्या गावात आलेला हा यात्रेकरू तरुण सिद्धोपंतांच्या मनात भरला. सिद्धोपंतांच्या मनात भरला आणि मनाशी विचार करतायत, आपली उपवर झालेली रुक्मिणी नावाची जी कन्या आहे, या मुलीसाठी चांगलं आहे. बरं, वयही बेताच आहे. मुलीचं वय आणि मुलाचं वय याच्यात फारसा फरक नाही आहे. म्हणजे फारसा फरक नाही म्हणजे 7-8 वर्षाचं अंतर त्या काळात असणं म्हणजे काही फारसा फरक नव्हता. हल्ली विचारा बरं, मुलगा 9 वर्षांनी मोठा आहे तुझ्यापेक्षा, मुलीला तू लग्न करशील तर ती म्हाताऱ्याशी लग्न करू का म्हणून विचारते. पुंडली, आपल्यापेक्षा 9 वर्षानं मोठा नवरा म्हणजे हिच्या दृष्टीनं म्हातारा झाला तो, बरं का. त्या काळात हे सामान्य होतं. बेताचं वय आहे विठ्ठलपंतांचं, मुलगी उपवर झाली आहे, असा विचार केला. हे जर जमलं, हा जर योग आला तर दुग्ध शर्करा योग होईल, असं सिद्धोपंतांच्या मनात आलं. आणि नुसतं मनात आलं नाही, ते घोळत असावं कदाचित. त्या रात्री झोपलेले असताना मंडळी झोपेत भगवान पांडुरंग स्वप्नी आलेले. आणि सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग येऊन त्यांनी सांगितलं, तुझी मुलगी तुझ्या मनात जो घोळतोय त्या विठ्ठल कुलकर्ण्यालाच दे. का? तर म्हणे, मला त्यांच्या पोटी अवतार घ्यायचा आहे, माझा अवतार त्यांच्या पोटी मी घेईन, असा दृष्टांत म्हणून तुझी मुलगी त्या विठ्ठलपंतांना दे, असा दृष्टांत सिद्धोपंतांना झाल्याचा नामदेवानी जे चरित्र लिहिलंय ज्ञानेश्वरांचं पूर्ण, काय अभंग रूपाने, त्या अभंगामध्ये नामदेवांच्या चरित्रात हा उल्लेख आहे की विठ्ठलपंतांना मुलगी दे, असा सिद्धोपंतांना झालेला दृष्टांत आहे. आणि म्हणून त्या गावाच्या ग्रामदेवतेच्या देवळात उतरलेल्या तरुणाकडे सिद्धोपंत आले आणि विठ्ठलपंतांना त्यांनी सांगितलं की आपण विद्वान आहात, हो, तपश्चर्येचं विद्याध्ययनाचं तेज दिसतंय, बाकी तुमची सगळी चौकशी केली, आपे गावचं कुलकर्णीपद तुमच्याकडे आहे, घरानं मला माहिती आहे, तेव्हा माझ्या मुलीचा स्वीकार करावा. त्या विठ्ठलपंत म्हणाले की लग्न करावं हा माझा हेतूच नाहीये. विरागी वृत्ती होती, लग्न करावं हा माझा हेतू नाहीये. पण तरी समजा तुमची इच्छा असेल तर माझ्या आईवडिलांशी आपेगावला आपण बोलावं, पण माझी स्वतःची इच्छा नाही. हे बोलून 15 दिवस त्या ठिकाणी मुक्कामाला झाले. बरं, सिद्धोपंत कुलकर्णी होते आणि तुम्हाला सांगतो, कुलकर्णी माणसं फार पक्की असतात बरं, की याला आपली मुलगी द्यायची म्हटल्यानंतर नुसतं बोलून थांबले नाहीत, तर मग हा खरोखरीच कसा आहे म्हणून त्याला मुक्कामाला आपल्या घरी, तू लग्न कर नको करू, पण राहायला मात्र माझ्याकडे 15 दिवस ये. जितके दिवस या आळंदीत राहायचे तितके दिवस आमच्या घरी राहायला आला म्हणजे माणूस जवळून पाहता येतो, उठतो केव्हा, बसतो केव्हा, करतो काय, आचरण त्याचं बरोबर आहे की नाही, नियमित स्नान संध्या, हे जवळ घरात येऊन राहिलं म्हणजे कळतं. त्यातही पुन्हा यजमान जर हुशार असेल की नाही तर तो बारकाईनं पाहतो की बा हा केवळ पाहुणा आला आपल्या घरी म्हणून संध्या करतोय का खरंच रोज संध्या करत असतो. आचमन घेताना फुर्र असा आवाज झाला म्हणजे समजायचं फक्त प्रवासातली संध्या आहे. पुंडली, भस्म लावताना बटबटीत भस्म लावल्या गेलं म्हणजे समजायचं केवळ लोकांना दाखवायला प्रवासात संध्या करतो, घरी संध्या करीत नाही. या माणसं मोठी पक्की असतात परीक्षण करणारी. सिद्धोपंत खरे पक्के कुलकर्णी होते. 15 दिवस विठ्ठलपंतांना आपल्याकडे ठेवून घेतलं आणि त्या 15 दिवसामध्ये पाहिलं की नाही, नाणं अगदी खरं आहे, याने जर हो म्हटलं तर आपली मुलगी द्यायला हरकत नाही. इथे सिद्धोपंत 15 दिवस तिथे राहिले. तो 15व्या दिवशी तेही अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ झोपलेले होते रात्री. त्या विठ्ठलपंतांनाही तोच दृष्टांत झाला की या सिद्धोपंतांची जी रुक्मिणी नामक कन्या ते त्वावरावी निश्चिती, त्या मुलीशी तू लग्न करावं अशी माझी तुला आज्ञा आहे. कारण
कारण मला कलियुगातल्या प्रयोजनासाठी म्हणून अवतार जो घ्यायचा आहे तो तुझ्या पोटी घेणार आहे. आणि विठ्ठलपंत सरळ साधे होते हो. जसं पहिल्यांदा नाही म्हटलं, माझी इच्छा नाही लग्नाची, हे जसं त्यांनी साधेपणाने स्पष्ट सांगितलं, तसं हे स्वप्न पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर हे स्वप्नसुद्धा त्यांनी सिद्धोपंतांना सरळ सांगून टाकलं. मी तुम्हाला नाही म्हणालो खरं, पण मला हा दृष्टांत झाला. मग सोन्याहून पिवळं म्हणाले, मग आता लग्न करायला काही हरकत नाही. मग ताबडतोबचा मुहूर्त धरा. म्हणून ज्येष्ठ महिना चालू होता आणि लग्नाचा शेवटचा असलेला मुहूर्त जो होता तो 2 दिवसावर होता. त्यानंतर पुन्हा 4 महिने मुहूर्त नाही. आणि म्हणून 2 दिवसामध्ये महाराज लग्न ठरवलं. चरित्रामध्ये वर्णन असं आहे की आपेगावच्या विठ्ठलपंतांच्या आईवडिलांना सुद्धा या लग्नाला बोलावता आलं नाही. लग्न समारंभ उरकला आणि लग्न समारंभ उरकून मग हे नवदाम्पत्य आपेगावला गेलंय. आणि आपेगावला सिद्धोपंत बरोबर गेलेले होते. विठ्ठलपंतांच्या वडिलांना सगळा लग्नाचा आणि का म्हणून इतक्या तडकापडकी लग्न करावं लागलं हे सांगितलं. राहिले देणं घेणं झालं. सून आवडली आपेगावकर कुलकर्ण्यांना, आनंदी आनंद झाला. आता लग्न झालं, आपेगावला परत आले. पण यांना दक्षिण यात्रा घडलेली होती विठ्ठलपंतांना, उत्तर यात्रा करावी असं मनात आलं. म्हणून लग्न झाल्यानंतर पुन्हा उत्तर यात्रेला जाऊ नये. उत्तर यात्रा करून आपेगावला आल्यावर वडिलांनी सांगितलं, विठ्ठल भाऊ आता या कुलकर्णी पदाची वृत्ती तुम्ही सांभाळली पाहिजे. तुम्ही सांभाळा. म्हणून ती सांभाळायला सांगितली आणि माता पितर निवृत्त झाली. आपल्याला सांगतो लग्न होऊन आणि प्रपंचाला लागून ऐसे लोटिले एक तप, एक तर 12 वर्ष झाली. पण त्या 12 वर्षामध्ये पुत्रसंतान योग काहीही आला नाही. पुत्रसंतान योग नाही हे पाहिल्याबरोबर विठ्ठलपंतांचं मुळातच विरागी असलेलं जे मन आहे, त्यांनी विचार केला की प्रपंचाला मी लागलो खरी, पण वंशवेलीवर फूल नाही. तेव्हा प्रपंचाला काही अर्थ नाही. आणि म्हणून रुक्मिणीच्या मागे, सौभाग्यवतीच्या मागे त्यांनी सारखं टुमणं लावलं, मला संन्यास घेण्याची परवानगी दे, मला चतुर्थाश्रम घेण्याची परवानगी दे. ती सिद्धोपंत कुलकर्ण्यांची मुलगी होती. ती म्हणाली मी दिली असती, पण न होता पुत्र संतान करिता नये संन्यास ग्रहण. लग्न केलेल्या माणसाला काहीतरी मुलगा म्हणा मुलगी म्हणा हे संतान प्राप्त झाल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. आणि त्यानं जर लग्न केलेलं नसलं तर तो केव्हाही संन्यास घेऊ शकतो. पण ज्यानं विवाह केलेला आहे त्या विवाह केलेल्या माणसाने पुत्र संतान ज्याला नाही त्याला चतुर्थाश्रम स्वीकारता येत नाही. म्हणजे आधेमध्ये स्वीकारता येत नाही. आपल्या 4 आश्रमांपैकी वानप्रस्थाश्रम संपल्यानंतर जो चतुर्थाश्रम सुरू होतो संन्यासाश्रम, तो आपोआप वयाप्रमाणे प्राप्त होतो. पण त्याला संन्यास घेणे, दीक्षा घेणे हे करता येत नाही. सारखं टुमणं चालू आहे. त्या रुक्मिणीबाई सावध होत्या. त्यांच्या लक्षात आलं की केव्हाही पती जाईल म्हणून सावध चित्ती तयासी रक्षोनी, अखंड सावधान ध्यानी प्रपंची असावे आपण. सावध आहेत त्या. पण विठ्ठलपंतांनी एके दिवशी मंडळी त्या अशुची अवस्थेत असताना, बाजूला 4 दिवसाच्या बसलेल्या असताना यांनी लांबूनच त्यांना सांगितलं, म्हटलं अगं मी गंगेवर स्नानाला जाऊन येतो. ते गंगेवर स्नानाला जाऊन येतो म्हटल्यानंतर त्यातला जो गर्भितार्थ आहे तो रुक्मिणीबाईंच्या लक्षात आला नाही. तो गर्भितार्थ लक्षात आली नाही. त्या सहजपणाने म्हणाल्या, गंगेवर जायचंय का स्नानाला? मग जा जा. तेवढी पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि गंगेवर स्नानाला जातोय असं सांगून यांनी जे आपेगाव सोडलं ते थेट काशी क्षेत्र गाठलंय. काय ते काशी क्षेत्र म्हणतात, जहाबासी कैलास बिरारी है पुरी काशी.
काय ते पवित्र असलेलं काशी क्षेत्र. मंडळी विठ्ठलपंत तिथून जे निघाले ते काशीला आले सर. आणि गंगा तटाकी राहिले रामानंद स्वामी नावाचे मोठे अधिकारी सत्पुरुष होते. त्या सत्पुरुषांना शरण आलेले. त्यांनी पाहिलं विद्वत्तेचं तेज आहे, शास्त्राभ्यास सगळा झालेला आहे, वृत्ती विरागी आहे, अत्यंत प्रामाणिक आहे. म्हणून त्या रामानंदांना यांनी वंदन केलेलं असताना रामानंदांनी विचारलं काय इच्छा आहे. यांनी सांगितलं मला संन्यास घ्यायचा आहे. असं. मग घरी कोण कोण असतं. यांनी सांगितलं माता पितर आहेत पण ती वृद्ध झालेली आहे. लग्न कार्य नाही. म्हटलं माझं लग्न कार्य काही झालेलं नाही. खोटं सांगितलं महाराज. आणि लहानपणापासूनच वृत्ती विरागी आहे असं म्हटल्यानंतर मंडळी त्या रामानंद स्वामी महाराजांनी विश्वास ठेवला त्याच्यावर आणि दिली त्यांना दीक्षा. चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली आणि चतुर्थाश्रम घेऊन चैतन्यानंद स्वामी हे नाव धारण करून विठ्ठलपंतांची स्वारी काशीला मोठ्या आनंदात राहायला लागली. जे ज्ञानार्जन करायचं होतं तो उद्देश आता सफल व्हायला लागला. इथे याला किती वर्ष झाली. याला सुद्धा एक तप झालं. आणि उडत उडत इकडे आपेगावला रुक्मिणीबाईंच्या कानावर बातमी येऊन पोहोचली की यजमानाने संन्यास घेतलेला आहे. आणि यजमानाने संन्यास घेतलाय म्हटल्यावर कुऱ्हाड कोसळली तिच्या मस्तकावर हो. आणि मनाशी विचार करते की खरंच आता माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. विफल हे जिणे हो विफल हे जिणे झाले विफल हे जिणे. पती देवे त्यागी आले पती देवे पती देवे त्यागी आले विफल हे जिणे झाले विफल हे जिणे. आत्मघात करू जाता आत्मघात करू जाता आत्मघात. आपला आत्मघात करावा म्हटलं तर केवढं थोर पातक लागेल. म्हणून आपे गावाहून विषण्ण झालेली रुक्मिणीबाईंची स्वारी आळंदीला आपल्या आई वडिलांकडे आली. महाराज आई वडिलांना सिद्धोपंतांना घोर दुःख झालं. काय बरं करावं. आत्मघात करू जाता आत्मघात करू जाता येईते उणे मजसी येईते उणे मजसी विफल हे जिणे झाले विफल हे जिणे झाले विफल हे. काय बरं करावं. राहिल्या महाराज. पण मोठ्या विवेकी होत्या रुक्मिणी मातोश्री. त्यांनी विचार केला की लग्न झालं ते कुणाशी. घरी आलेल्या एका परदेशाशी. परदेशाशी म्हणजे यात्रेकरूशी. काय योग आहे. असा कोणी यात्रा करीत करीत आला आणि त्याच्याशी लग्न होऊन बसलं असं सहजासहजी कुठं घडतं का. पण आपलं लग्न झालं तसं. बरं लग्न झाल्यानंतर 12 वर्ष सासरी राहिलो आपण. पण त्या 12 वर्षात मूलबाळ आपल्याला काहीही झालं नाही. काहीतरी योजना असली पाहिजे. पतिराजांना सतत वैराग्य अंतःकरणामध्ये. म्हणून चतुर्थाश्रमाची ओढ. आणि बाई माझ्याशी खोटं बोलले. गंगेवर स्नानाला जातो असं सांगून घर सोडलं. आणि मला हा अशा अवस्थेत ठेवलं. धड मी प्रापंचिक नाही आणि धड मी पारमार्थिक नाही. अशी माझी त्रिशंकूसारखी जी अवस्था आहे ही अवस्था त्या पंढरीनाथानं पांडुरंगानं करण्याचं काय कारण आहे. बरोबर आहे. मला प्राप्त असलेल्या देहाचं सार्थक मी करून घ्यावं. मी उपासना करावी काहीतरी साधना करावी असं दिसतं. म्हणून जप जाप्य व्रत वैकल्य सद्ग्रंथांचं वाचन चिंतन आणि अश्वत्थ नारायण
व्रत तिला कोणीतरी सांगितलं म्हणून आपल्याला सांगतो. सूर्योदयाच्या समयाला इंद्रायणीवर स्नान करून तिनं अश्वत्थाजवळ, वृक्षाजवळ, पाराजवळ यावं आणि माध्यान्ह समय होईपर्यंत अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचं रूप, या श्रद्धेनं त्या अश्वत्थाची उपासना प्रदक्षिणा करायला लागली. ऐसे होता होता एकूण आपण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाईंना झालेली ही जी अपत्य आहेत, ही अपत्य कोणत्या वयात झाली असतील याची कल्पना करा. म्हणजे अगदी 8व्या 9व्या वर्षी जरी या रुक्मिणीचं लग्न झालं असं आपण गृहीत धरलं तरी 12 वर्ष आपेगावात, 12 वर्ष या असलेल्या काशीमध्ये विठ्ठलपंतांची, म्हणजे 24 आणि 8 32, बरं का. आणि 12 वर्ष ती अश्वत्थ नारायणाची उपासना केल्यानंतर त्या अश्वत्थ नारायणानंच जणू काही आणिले ओढोनी गुरुपद कमल, संन्यास दीक्षा देणारे विठ्ठलपंतांना रामानंद स्वामी महाराज म्हणजे विठ्ठलपंतांचे गुरु हे दक्षिणेकडे तीर्थयात्रेला निघाले आणि येता 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 मंडळी या अलंकापुरीला आले. सोबत 5-50 शिष्य आहेत आणि त्यांनी मुक्काम इंद्रायणीच्या काठावर केला. तो रोजच्या प्रमाणे अश्वत्थाला प्रदक्षिणा घालून झाल्या. माध्यान्ह समयाला अश्वत्थाला साष्टांग नमस्कार घातला रुक्मिणीबाईंनी आणि घराकडे परत यायला निघाल्या. तो कुणीतरी सत्पुरुष आणि त्यांचे शिष्य येऊन थांबलेले आहेत हे बघितल्यावर मनाशी विचार केला, नमस्कार करून जावं. आर्या महाराज, सौभाग्यवतीचा आज सगळा साज होता. कपाळाला कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, मनगटापासून कोपरापर्यंत हातात भरलेली हिरवी काकणं आहे. अशी ही साध्वी ये वो नी धरिले सद्गुरु चरण. रामानंदांना नमस्कार करायला. रामानंदानी मस्तकी कपाळावरचं कुंकू पाहिलं, गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं, हातातला चुडा पाहिला आणि सहज आशीर्वाद दिला. पुत्रवती भव, पुत्रवती हो बाळ, पुत्रवती हो. पुत्रवती भव म्हटल्याबरोबर नमस्कार करून उभ्या राहिलेल्या रुक्मिणीबाईंनी तोंडाला पदर लावला आणि त्या लागल्या हसायला. आपण दिलेला आशीर्वाद ऐकल्यानंतर ही मुलगी हसते, हसते म्हणून विचारलं, हसण्याचं काय कारण? ती म्हणाली, महाराज मी कोण आहे, काय आहे, माझी अवस्था काय आहे, हो हे आपल्याला माहिती नाही म्हणून आपण दिलेला आशीर्वाद. पण विफल जाईल आपुले वचन, तुमचा हा आशीर्वाद खरा होणार नाही. रामानंद म्हणाले, असं होणार नाही, माझा आशीर्वाद खरा होईल. का खरा होणार नाही? वृत्तांत सांगितला सगळा. आणि ती म्हणाली, माझा त्याग करून मला गंगेवर जातो हे सांगून माझे पतिराज काशीला गेलेत आणि त्यांनी संन्यास घेतला असं मी ऐकते. कोणाकडनं घेतला, काय घेतला, कोण त्यांचे गुरु महाराज याचा तपशील मला माहिती नाही, पण संन्यास घेतला एवढं हो. काय नाव त्यांचं? तिनं लाजच सांगितलं, विठ्ठलपंत कुलकर्णी. बर, खुणा काय? देहयष्टीच्या खुणा सांगितले. मंडळी, डाव्या खांद्यावर तुळशीपत्रासारखा तीळ होता मोठा विठ्ठलपंतांच्या. तो डाव्या खांद्यावर तीळ असल्याचं सांगितलंय, तुळशीपत्र असल्याचं सांगितलंय. आणि अशा सगळ्या खाणाखुणा त्या रुक्मिणी मातोश्रींच्या तोंडून ऐकल्या बरोबर रामानंदांची पक्की खात्री पटली. 12 वर्षापूर्वी माझ्याकडून संन्यास दीक्षा घेणारा तो विठ्ठल, जो आता चैतन्य स्वामी म्हणून वावरतोय आपल्या मठामध्ये, सगळी जबाबदारी त्याच्या डोक्यावर देऊन आपण तीर्थयात्रेला निघालोय, तो म्हणजे हिचा पती असला पाहिजे. सोडली तीर्थयात्रा अर्धवट तिथेच आणि तीर्थयात्रा आळंदीला सोडून पुन्हा परत काशीला आले. सगळ्या शिष्यांना, बाकीच्या मठातल्या आणि मुख्य म्हणजे या विठ्ठलपंतांना, चैतन्यानंद स्वामी होऊन बसले होते, त्यांना मोठं नवल वाटलं. महाराज, आपण तीर्थयात्रा अर्धी सोडून कसे आलात? ते त्याचं कारण सांगितलं.
बरोबर येताना सिद्धोपंतांना आणि रुक्मिणीबाईंना बरोबर घेऊन आलेले होते. त्यांना दुसरीकडे थांबवलं आणि विठ्ठलपंतांना जवळ बोलवून त्या चैतन्य स्वामींना समोर बोलवून विचारतायत, काय नाव म्हणालात तुमचं पूर्वाश्रमीचं? विठ्ठलपंत नामाभिधान. म्हणले लग्न विघ्न झाले, पण महाराज आता कशाला विचारताय? मी तुम्हाला त्याच वेळेला सांगितलं, तुम्ही मला दीक्षाही दिली. नाही, पण पुन्हा विचारतो, घडले का ते विवाह बंधन? लग्न झालंय का तुमचं? नाही म्हणले, नाही. असं लक्षात ठेव चैतन्या, गुरुची खोटं बोलण्याचं पातक काय असतं, त्याचा दंड काय असतो हे तुला लक्षात नसेल, पण अजूनही खरं बोल. नाही, खरं सांगतो म्हणला महाराज, माझं लग्न कार्य काही झालं नाही, काही झालेलं नाही. बाजूच्या कक्षामध्ये बसवून ठेवलेल्या सिद्धोपंतांना आणि त्यांच्या मुलीला रुक्मिणीला हाक मारली आणि सिद्धोपंत रुक्मिणीबाईंना पाहिल्या बरोबर मंडळी विठ्ठलपंतांची स्वारी गर्भगळीत झाली. सद्गुरूंचे पाय धरले. खोटं बोललास तू, खोटं बोललास ते तर पाप तू केलेलंच आहे. पण विवाहित असून सौभाग्यवतीची परवानगी न घेता तुला संन्यास दिल्याचं पाप हे माझ्याही माथी लावलेलं आहेस तू. त्याचं प्रायश्चित्त मी जे काय करायचं ते करीनच, पण गुरूंशी खोटं बोललास त्याची शिक्षा तुला आता भोगलीच पाहिजे. ते म्हणाले, आपण म्हणाल ती शिक्षा, म्हणाल ती शिक्षा. मग ऐक मी काय सांगतो ते. करावे गृहस्थाश्रमी गमन. काय म्हणता महाराज? संन्यास घेतलेला मी पुन्हा हो, तुला माझी आज्ञा आहे की गृहस्थाश्रमात पुन्हा प्रवेश कर. पाहिजे तर तू केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त समज, नाहीतर शिक्षा समज, किंवा या साध्वीनं जे अश्वत्थ व्रत केलंय 12 वर्ष, त्या व्रताची हिला प्राप्त झालेली जी पुण्याई आहे ती पुण्याई समज. मी तुला हे चिडून रागावून शिक्षा म्हणून पुन्हा गृहस्थाश्रमात जायला सांगत नाही. विठ्ठला, मलाही ठाऊक आहे की तुझ्या पोटी प्रत्यक्ष भगवंताचा अंश जन्माला यायचाय, तो ईश्वरी संकेत आहे, म्हणून जा परत. आता आपल्याला सांगतो, हे विधान घडल्यानंतर जेव्हा ही सगळी मंडळी पुन्हा विठ्ठलपंतासहित आळंदीला आली, तेव्हा आळंदीला आल्यानंतर काय गहजब झाला. गावातल्या सगळ्या लोकांनी नुसता कलकलाट केला. महाराज सिद्धोपंत कुलकर्ण्यावर ग्रामण्य आणलं, म्हणजे वाळीत टाकलं, आणि उपाय एकच सांगितला, याला जर घराच्या बाहेर काढीत असाल तर आम्ही ब्राह्मण जातीत घेतो. लोकांचं चुकलं का बरोबर? म्हटलं चुकलं का बरोबर ही चर्चा त्या काळाच्या भूमिकेत जाऊन जर आपण केली तर आपल्याला सांगतो, लोकांचं काहीही चुकलेलं नाहीये. आश्रम धर्माचा असलेला जो पगडा आहे तो पगडा इतका पक्का होता, त्याप्रमाणे घडणारं आचरण होतं. 21व्या शतकातली माणसं सगळं काही चालतंय म्हणून वागणारी जे तशी ती माणसं नव्हती, चिकटून होती स्वतःच्या तत्वाला आणि स्वतःच्या आचार धर्माला. त्याच्यामुळे त्या काळातल्या माणसांनी यांच्या संन्यासाश्रमातनं गृहस्थाश्रमाच्या प्रवेशाला कडकडून विरोध केला. लोकांचं बरोबरच होतं. मग म्हटलं विठ्ठलपंतांचं चुकलं? अजिबात चुकलेलं नाही. संन्यास त्यांनी घेतलेलाच होता, पण गुरु आज्ञेनं पुन्हा गृहस्थाश्रमात जा म्हटलं, म्हणून त्यांचं काही चुकलेलं नाही. मग रामानंदांचं चुकलं असलं पाहिजे. म्हटलं रामानंदांचंही काही चुकलं नाही. का? कारण विठ्ठलपंत खोटं बोलले हे पाप त्यांच्या नावावर आहेच, आणि त्याच्यामुळे रामानंदांनी त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली, हे त्यांचं चुकलेलं नाही. मग तुम्ही म्हणाल, बुवा हे जर कुठंच काही चुकलेलं नाही असं तुम्ही म्हणता, तर मग हे पुढं घडलेला जो सगळा प्रसंग हा केवळ कलियुगात अवतार घेण्यासाठी म्हणून भगवंतानं केलेली ही लीला आहे असंच म्हणावं लागतं. याला दुसरं काहीही नाव देता येत नाही. हे शब्द किंवा हे वाक्य माझे नाही, संत साहित्याचे असलेले परमउपासक आपले लक्ष्मणराव रामचंद्र पांगारकर, या पांगारकरांनी केलेली ही टिप्पणी आहे की हे सगळं पाहू जाता, यात चूक कोणाचीच नाही आहे, पण तरी हे घडलं. ही भगवंताची असलेली योजना आहे. त्याप्रमाणे महाराज आपेगावला का आळंदीला या संदर्भात एक मत नाही, पण गावाच्या बाहेर पर्णकुटी बांधून हे कुटुंब राहायला लागलं. आणि राहत असताना शके 1195 शकामध्ये माघ महिन्यात
या दाम्पत्याला पहिलं अपत्य झालं. त्या अपत्याचं मुखावलोकन केल्याबरोबर मंडळी सगळ्या दुःखांची निवृत्ती झाली, आनंद झाला. हो. आणि सगळ्या दुःखांची निवृत्ती करणारा तो, म्हणून ते पहिलं अपत्य जे आहे त्याचं नाव निवृत्ती असं ठेवलंय. 2 वर्ष गेले. शके 1197 युवा संवत्सर हे नाव. युवा नाम संवत्सर. शके 1197. महिना श्रावण, ऋतू वर्षा, पक्ष कृष्ण, तिथी अष्टमी, वेळ मध्यरात्र, नक्षत्र रोहिणी आणि वार बुधवार. असा सगळा कृष्ण जन्माचा जो योग होता तो योग जुळून आलेला असताना, हे पहा, बाकी सगळं दरवर्षी नक्षत्र तिथी वगैरे ते येतच असतं, पण दर 18 वर्षांनी वार जो आहे तो दर 18 वर्षांनी सारखा येतो. हा, त्या तिथीला आणि त्या नक्षत्राला असलेला जो वार आहे तो सारखा 2-4 वर्षांनी येत नाही. मग दर 18 वर्षांनी, पंचांगाचं गणित आहे, आपण करून पहा, दर 18 वर्षांनी तोच वार, तीच तिथी, तेच नक्षत्र, तीच वेळा ही अगदी एकसारखी येते त्या क्षणाला. नेमकं तसं या युवा नाम संवत्सरात असताना या रुक्मिणी मातोश्रीने अवतारी जो महाविष्णूंचा अंश असलेला तो मुलगा महाराज परम तेजस्वी असं ते गुटगुटीत अत्यंत सुकुमार असं बाळ कृष्ण जन्माच्या वेळेला म्हणजे मध्यरात्राच्या प्रहराला या रुक्मिणी मातोश्रीने जन्माला घातले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान गोपाल कृष्ण भगवान की. मला आपल्याला सांगायचं एवढंच आहे की कलियुगामध्ये झालेले जे अंशावतार आहेत त्या अंशावतारांच्या मागची सुद्धा मीमांसा आणि प्रक्रिया ही अशी आहे, इतकी जटिल आहे, इतकी उपासनेनं नटलेली, तपश्चर्येनं नटलेली आहे. मला सांगा, अशातनं झालेला जो उद्भव प्रत्यक्ष भगवंताचा अंश मंडळी, तो तुमच्या माझ्यासारख्या अज्ञजीवांचं कल्याण करणार नाही तर दुसरं काय करील. म्हणून संतांचं असलेलं महिमान, त्यांच्या कृपेचं, त्यांच्या सहवासाचं महिमान सांगता येत नाही, असं जे पूर्वरंगसूत्र श्लोकात समर्थ म्हणाले ते अगदी खरं आहे. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संगतीचा महिमा कळेना. सत्संग कोठे भ्रमल्या मिळेना, सत्संग कोठे भ्रमल्या मिळेना, सत्संगतीचा महिमा कळे. गोपाल कृष्ण महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिका मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. हे जिदान दे गर्भवासी सुखे आरती चक्र पाणी वाळी पुरलाद बस धन्य काळा. पहा पहा सगळा पुण्य बंधन मी बाळा, तुका वाजवी तो टाळी
माझा आज ज्ञान राजा ज्ञान जगी देणारी कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आज ज्ञान राजा प्रगट प्रिय बोले विश्व ब्रह्म ठिकेले रामाजनार्दने स्वामी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देविती साधू संत म्हणू वेदला माझा आज ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुराम सचिदानंद मूर्ती दाखवी आम्हा आरती तुकारामा राघव सागरात मंगलक्ष्मी आरती तुकारामा सुखिता तुळणीसी ब्रह्म तुझ्यासी आदी रमेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा ब्राह्मण वंदिन चरण डोळ्याने पाय प्रेमे आलिंगिन आनंद पूर्ण भावी वाळू देव माता पिता देव देव त्वमेव विद्यात्मनन्तमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते करोमि यत् सकलः परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं नारायणं दामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 अर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्ती तर्जन यमदूताचे राम गर्जना बोला राम 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 बोला राम राम राम